सिल्वा माइंड कंट्रोलमध्ये गट सरावाची प्रगती आणि नियम निबंध. सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीमध्ये सुरुवातीला व्यक्ती एकटीने किंवा अनौपचारिक गटामध्ये सराव करत असते. परंतु या प्रक्रियेत घाई करण्याची गरज नसते. सातत्यपूर्ण आणि संयमी सरावामुळेच खऱ्या अर्थाने मानसिक शक्तींचा विकास होतो. प्रस्तुत उतायात गट सरावाच्या पुढील टप्प्यांबद्दल आणि त्यातील महत्त्वाच्या नियमांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे. जेव्हा गटातील सर्व सदस्य केस वर्कमध्ये नियमितपणे यशस्वी होऊ लागतात, तेव्हा गट कायम ठेवणे आणि एकत्र सराव सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. सततच्या सरावामुळे प्रत्येकाची संवेदनशीलता वाढत जाते आणि हळूहळू व्यक्ती स्वतः एकटीनेही केस वर्क करू शकते. यामुळे ती केवळ गंभीर आजारांच्या संकेतांनाच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील सूक्ष्म संकेतांनाही ओळखू लागते. या प्रक्रियेत एक महत्त्वाचा नियम म्हणजे गटामध्ये उपस्थित असलेल्या कोणालाही केस म्हणून वापरू नये. कारण असे केल्यास ते वैद्यकीय निदानाच्या कक्षेत येते, जे केवळ अधिकृत डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञांचे कार्य आहे. परंतु एखाद्या दूर असलेल्या व्यक्तीवर मानसिक पातळीवर काम करणे हे सायकिक डिटेक्शन मानले जाते आणि ते कायद्याच्या दृष्टीने मान्य आहे. त्यामुळे या सीमांचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच एखाद्या केसवर काम करताना काही असामान्यता ॲबनॉर्मॅलिटी आढळल्यास ती लगेच त्या व्यक्तीला सांगू नये. कारण हे कार्य डॉक्टरांचे आहे. सायकिक म्हणून आपले काम म्हणजे त्या समस्येचे मानसिक पातळीवर निराकरण करणे. जसे आपण मानसिक पातळीवर ती समस्या ओळखतो, तसेच तिचे निराकरणही मानसिक पातळीवर करायचे असते. यामुळे आपण त्या व्यक्तीला अप्रत्यक्षपणे मदत करू शकतो. या उतायात लेखकाने एक महत्त्वाचा अनुभवही सांगितला आहे. 1967 मध्ये घेतलेल्या एका वर्गात जिम निडहान नावाचा विद्यार्थी होता. सुरुवातीला त्याची प्रगती चांगली होती, परंतु शेवटच्या दिवशी त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. इतर सर्व विद्यार्थी यशस्वी होत असताना तो मात्र पूर्णपणे चुकत होता. तरीही त्याने हार मानली नाही. इतरांना यश मिळत असेल, तर मला का नाही? या विचाराने त्याने घरी स्वतःचा सराव सुरू ठेवला. त्याच्या पत्नीने वर्तमानपत्रातील अपघातग्रस्तांच्या बातम्या निवडून त्याला दिल्या आणि तो दररोज मानसिक पातळीवर त्या केसेसवर काम करू लागला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्याची क्षमता हळूहळू वाढत गेली. या उदाहरणातून स्पष्ट होते की सुरुवातीच्या अपयशामुळे निराश न होता सातत्याने प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे. एकूणच सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीमध्ये गट सराव हा अत्यंत प्रभावी साधन आहे. योग्य नियमांचे पालन, कायद्याचे भान, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे प्रत्येक व्यक्ती आपली मानसिक क्षमता विकसित करू शकते. या प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु चिकाटी आणि विश्वास यामुळे यश निश्चित मिळते.